नमस्कार. आयुष्यात सकाळपासून रडत होता, मम्मी लड्डू पाहिजे, मम्मी लाडू पाहिजे. म्हणलं का? नाही तर तो म्हणत होता की त्याच्या मॅडमने सांगितले की 2 लाडू घेऊन या आणि 2 राखी घेऊन या. तर कारण काय की रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होतं शाळेमध्ये. तर मी म्हटलं आता काय गडे, सकाळी तर खूप घाई असते, आता सकाळी तर काही लाडू दुसरे काय बनवणं होणार नाही. तर म्हणून मी काय विचार केला, चला गडे चटपट झटपट होणारे आपण शेंगदाणा आणि गुळाचे लाडू करून देऊयात. तर मग मी काय केलं, पटकन शेंगदाणे भाजले छान. मंद आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे व्यवस्थित. शेंगदाणे कडक होईपर्यंत भाजायचे. मग मग गूळ घ्यायचं. मग आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जेवढं गोड लागते त्याप्रमाणे गूळ घ्यायचं आणि त्या गुळाला थोडंसं बारीक बारीक ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचं. शेंगदाणे भाजले की त्याच्या साल काढायचं नाही, कारण सालमध्ये फायबर असते. म्हणून मग सालीसहित शेंगदाणे टाकायचे, मिक्सरला काढून घ्यायचे बारीक. आणि मग ते बारीक काढल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचं, परत मिक्सरला फिरवायचं. मग तयार होतं आपलं हे बॅटर. मग छान व्यवस्थित आपल्याला जेवढ्या आकाराचे लाडू पाहिजे तेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे. गोल पाहिजे गोल, कसे आपल्याला जसे आवडतात तसे लाडू करायचे. आणि मी त्यावर थोडेसे काजू लावले होते. मग आयुषला पण ते खूप आवडले आणि त्याला पटकन डब्यामध्ये 2-3 लाडू भरून दिले. मग तो पण खुश आणि आपलं पण काम झालं झटपट. थँक्यू. लाईक अँड सबस्क्राईब.